नेक्स्ट टॉपिक से पैरामीटर ऑफ सोलर सेल. What? Parameters of solar cell. इसमें द बेस्ट मेथड टू मेजर पैरामीटर्स ऑफ सोलर सेल accurately is get very good IV characteristics. IV characteristics means current through current through solar cell and voltage across between them. IV characteristics means कोणत्याही डिव्हाइसच्या IV characteristics म्हणजे काय की त्याच्यामधून जाणारं करंट अँड व्होल्टेज अक्रॉस दॅट डिव्हाइस, त्याचा जो ग्राफ असेल तो कसा पर असेल तो म्हणजे IV characteristics असतो. IV characteristics give us a lots of information about that device, how it can operate, what its efficiency, काय आउटपुट मिळणार आहे तुम्हाला, एफिशियन्सी काय, त्याचे आउटपुट किती देणार आहे, तुम्हाला किती इनपुट द्यावं लागेल की जेणेकरून तुम्हाला स्पेसिफिक आउटपुट मिळालं पाहिजे जे रिक्वायरमेंट असेल. ओके, सर्व IV कॅरेक्टरिस्टिकवरनं कळतं. पॅरामीटर्स जे बघितले तर फर्स्ट पॅरामीटर्स याच्या फर्स्ट मीन्स 5 पॅरामीटर्स आहेत, 3 दिलेत, 5 होते. फर्स्ट पॅरामीटर आहे ओपन सर्किट व्होल्टेज. ओपन सर्किट व्होल्टेज डिनोटेड बाय VOC. वन बाय वन पाहू आपण. आता ओपन सर्किट व्होल्टेज काय, द करंट फ्लोइंग थ्रू द ओपन सर्किट व्होल्टेज काय, आउटपुट टर्मिनल ऑफ सोलर सेल. असा एक सोलर सेल होता. फायनली बघा इकडे पॉझिटिव्ह चार्जेस होते, इकडे का होते निगेटिव्ह चार्ज. इथून हा टर्मिनल होता, एक रेजिस्टर लावला तसा. ओके, आणि ही जी व्होल्टेज होती व्होल्टेज क्रॉस रेजिस्टन्स असा. ओके, आउटपुट टर्मिनल कोणते, हे दोन आउटपुट टर्मिनल. सपोज हे दोघं टर्मिनल ओपन आहेत, रेजिस्टर लावलेलं नाही, काहीच केलं नाही. आउटपुट टर्मिनल ऑफ सोलर सेल ओपन, देर इज नो, ओपन असेल तर काय होणार आहे, इलेक्ट्रॉन इकडनं इकडं फ्लो होणार नाही, म्हणजे करंट असं जे फ्लो होतं ते करंट फ्लो होणार नाही. कंडक्टच केलेलं तर करंट फ्लो होणार नाही. सो करंट, देर इज नो करंट फ्लो थ्रू द डायोड. या डायोडमधून करंट फ्लो होणार नाही. इन सच कंडिशन मॅक्झिमम व्होल्टेज ॲपियर ऑन टर्मिनल. इथं जे मॅक्झिमम व्होल्टेज मिळणार आहे सोलर सेलच्या टर्मिनलवर, करंट फ्लो होणार नाही. आणि या कंडिशनमध्ये इथं जे व्होल्टेज मिळणार ते काय असेल, मॅक्झिमम व्होल्टेज असेल, ते मॅक्स असेल. ओके, जे आपण कनेक्ट केलेलं नसेल. आणि हेन्स याच्यामध्ये त्याला डेफिनेशन असं काय दिलं आहे, ओके काय, when the terminals of solar cell are open, there is no connection between them, there is no applicant म्हणण्यापेक्षा अप्लायन्स, काहीतरी अप्लायन्स तुम्ही इथं लावलं नाही, रेजिस्टर लावलं नाही. अशा कंडिशनमध्ये जिथं जे व्होल्टेज मिळणार आहे, दिस पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा जो व्होल्टेज असेल हा काय असेल, मॅक्झिमम असेल. यालाच काय म्हणतात, ओपन सर्किट व्होल्टेज, डिनोटेड बाय VOC, ओपन सर्किट व्होल्टेज. कारण काय, सर्किट हे ओपन आहे. ह्या कंडिशनमध्ये मिळणारं व्होल्टेज जे असेल ते ओपन सर्किट व्होल्टेज असेल. त्याचे एक स्मॉलचं व्हॅल्यू काय ते बघू आपण आता. वी नो दॅट करंट थ्रू रेजिस्टन्स I is equal to I0 means diode current AV upon KT minus 1 minus I. This term is due to PN junction own field, स्वतःच्या फील्डमुळे येणारा. दिस टर्म इज ड्यू टू रेडिएशन. ओके, आता ओपन सर्किट आहे, ओपन सर्किट म्हणजे करंट थ्रू सर्किट इज 0, सो दिस करंट इज इक्वल टू 0. ओके, ज्यावेळेस सर्किट ओपन असेल त्यावेळेस मी काय बोललो की अक्रॉस व्होल्टेज जे असेल ते VOC असेल. सो दिस V इज नाउ टर्न VOC अपॉन KT रेस टू मध्ये त्याला असं घ्या. येस, असं घ्या. ओके, मायनस I. So
नेक्स्ट इफ आय एल इज इक्वल टू, याला इकडं आणलं मी पॉझिटिव्ह झाला, आय सी दिस इज ॲज इट इज आय सी ने हा आय झिरो आहे, सॉरी आय झिरो, सो आय एल अपॉन आय झिरो मायनस, ओके. आपल्याला व्ही ओ सी फाईन करायचं आहे. हां, वन ह्या डायरेक्शन इकडे घेऊन गेलो, वन डायरेक्शन सॉरी या साईड, वन या साईडला आणला आणि पूर्ण रिव्हर्स लिहून टाकलं इक्वेशन. वन इकडे येऊन काय होईल, पॉझिटिव्ह होईल, दिस इज आय एल प्लस, ओके. वन इकडे आला आणि उलटं लिहिलं इक्वेशन, बाकी काही नाही केलं. मला व्ही ओ सी काढायचे आहे ई रेस टूमध्ये, सो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग घेतला मी इथं, लॉग ऑफ ई रेस टू ए ओ सी अपॉन के टी मायनस वन इज इक्वल टू, या साईडला पण मी काय घेईल, लॉग घे. नोटबुकमध्ये एल एन घेतलेलं आहे, एल एन राहू. या साईडला पण काय होईल, एल एन येईल, एल एन इज इक्वल एल एन ऑफ आय एल आय झिरो प्लस वन, एल एन ई एकमेकांना कॅन्सल करतील, ओ सॉरी इथं वन नाही, एल एन आणि एकमेकांना कॅन्सल करतील, ए व्ही ओ सी अपॉन के टी इज इक्वल टू एल एन आय एल अपॉन आय झिरो प्लस वन. सो व्ही ओ सी फायनली, व्ही ओ सी इज इक्वल टू के टी अपॉन ए एल एन आय एल आय झिरो प्लस दिस इज व्ही ओ सी. याला बेस 10मध्ये लिहायचं असेल, लॉग ऑफ बेस 10 लिहायचं असेल तर हा येईल 2.3 का, ओके, 303 के टी अपॉन ए लॉग ऑफ बेस 10 ब्रॅकेटमध्ये सेम, एक मिनटं दिसतंय का, येस दिसतं, ब्रॅकेटमध्ये सेम टू. ही व्ही ओ सीची, व्ही ओ सी मीन्स व्होल्टेज, ओपन सर्किट व्होल्टेज, ज्यावेळेस सर्किट ओपन असेल त्यावेळेस सर्किटच्या क्रॉसला जे व्होल्टेज आहे ते व्ही ओ सी असेल, ती मॅक्झिमम असतं. दिस इज एक्सप्रेशन फॉर ओपन सर्किट व्होल्टेज अक्रॉस सोलर सेल वेन इट इज अनलोडेड. अनलोडेड मीन्स देर इज नो लोड, सोलर सेल लोड लावला नाही तुम्ही, रेजिस्टन्स कोणताही लावलेलं नाही. आउटपुट टर्मिनल ऑफ सोलर, दॅट इज आउटपुट टर्मिनल ऑफ सोलर सेल आर ओपन, ओके. इट इज फाउंड दॅट, आता व्ही ओ सीबद्दल दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अजून, म्हणजे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आहे. इट इज फाउंड दॅट व्ही ओ सी डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं व्ही ओ सी काय होईल, व्ही ओ सी डिक्रीज होईल, ओके. ॲट रूम टेम्परेचर इट इज फाउंड दॅट 2.3, रूम टेम्परेचर जे व्ही ओ सी बघितलं तुम्ही तर तो आहे 2.3 मिली व्होल्ट डिग्री सेल्सिअस, मिली व्होल्ट डिग्री सेल्सिअस. तुम्हाला जर लार्ज व्ही ओ सी हवा असेल तर सेमीकंडक्टर मटेरियल असे वापरायचे ज्याच्या एनर्जी गॅप 2 माससाठी येतात. व्हॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल इफ फॉर ऑप्टेनिंग लार्ज व्ही ओ सी, असा क्वेश्चन. तर तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक लिहायचे. फर्स्ट ऑफ ऑल सेमीकंडक्टर मटेरियल कोणता वापरायचा, ज्याचं एनर्जी गॅप काय असेल, लार्ज असेल. इजी काय असेल, एनर्जी गॅप त्या मटेरियलच्या लार्ज पाहिजे, तर व्ही ओ सी तुम्हाला लार्ज मिळेल. दुसरी लो रेजिस्टिव्हिटी का पाहिजे, लो मीन्स रोची व्हॅल्यू जी असेल ती काय असायला पाहिजे, लो असायला पाहिजे, डिक्रीज होईल त्याचा अर्थ लो असायला पाहिजे, ओके. नंतर लो मोबॅबिलिटी ऑफ बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स अँड इलेक्ट्रॉनिक मोबॅबिलिटी लो असायला पाहिजे. अजून दुसरी नेक्स्ट हाय लाईफ टाईम फॉर मायनॉरिटी कॅरियर्स. मायनॉरिटी कॅरियर्सचा लाईफ टाईम हाय पाहिजे. मायनॉरिटी कॅरियर्स कोणते, तर ज्यावेळेस रिव्हर्स बायस होतात तर स्मॉल करंट असं रिव्हर्स करंट म्हणतो आपण, ते फ्लो होतं. ते फ्लो कोणामुळे होतं, मायनॉरिटी कॅरियरमुळे होतं. मायनॉरिटी कॅरियर कोणते, सपोज पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, काय पी टाईप, तर आपण असं म्हणतो की याच्यात होल असतील,
ओके. आणि एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल असेल तर एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. तर इथं इलेक्ट्रॉन काय आहे, मेजॉरिटी कॅरेक्टर आहे. इथं फक्त इलेक्ट्रॉन राहतील असं नाही, होल्स पण असतात, पण एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ असतात, स्मॉल फ्यू नंबर्समध्ये असतात. तर ते काय असतील, मायनॉरिटी कॅरेक्टर. ओके. एन टाईपमध्ये. पी टाईपमध्ये मायनॉरिटी कॅरेक्टर काय असेल, इलेक्ट्रॉन असतील. एन टाईपमध्ये मायनॉरिटी कॅरेक्टर सांगतो सॉरी, मायनॉरिटी कॅरियर्स काय असतील, पी टाईपमध्ये इलेक्ट्रॉन असतील. मायनॉरिटी कॅरियर इन एन टाईप आर होल्स. टायपिकल व्हॅल्यू ऑफ VOC. VOCची टायपिकल व्हॅल्यू फॉर सिलिकॉन सेल. सिलिकॉन काय आहे, ऑब्वियसली सेमी कंडक्टिव्ह मटेरियल आहे. सिलिकॉन सेलसाठी त्याची व्हॅल्यू जी इथे एक रेंजमध्ये ती म्हणजे काय, 450 to 650 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे फर्स्ट पॅरामीटर होतं, ओपन सर्किट व्होल्टेज. ग्राफमध्ये पण दाखवता येईल. ग्राफमध्ये बघू आपण, ते दोघं तिघं पॅरामीटर एक सोबत दाखवावं लागतील. नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स द सेकंड पॅरामीटर ऑफ सोलर सेल. सेकंड पॅरामीटर काय आहे, तर सेकंड पॅरामीटर आहे शॉर्ट सर्किट करंट. Short circuit current denoted by ISC. What? ISC. The current flowing through the illuminated junction solar cell is given by. We know that ज्यावेळेस सोलर सेल एक्सपोज करणार तुम्ही सोलर इल्युमिनेशन करणार त्यावेळेस करंट काय मिळतं आपल्याला, तर करंट मिळेल आपल्याला e⁻⁴ (1 IL). This is radiation. This is due to radiation. This is due to PN junction. हे करंट मिळतं. When output terminal of solar cell are short. Short म्हणजे काय? Suppose this is solar cell. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. हा एक टर्मिनल आहे, हा एक टर्मिनल आहे. इथं रेजिस्टन्स लावला होता. रेजिस्टन्स जागे काय करा, दोघांना शॉर्ट करून द्या, डायरेक्ट टच करून एकमेकांना. ज्यावेळेस तुम्ही दोघांना शॉर्ट करून देतात, when output terminal of the solar cell are short, ideally no voltage appear across output terminal, that is therefore equation becomes okay. दोघं शॉर्ट झाले म्हणजे इथे जे व्होल्टेज डिफरन्स होता तो फिनिश होऊन जाईल. आयडियली तो आयडियली सांगा, प्रॅक्टिकली थोडासा राहतो, पण आयडियली काय असेल, फिनिश होतो म्हणजे काय, हा जो व्ही व्होल्टेज हा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सो दिस बिकम्स e⁻⁻1 IL. e⁻0 म्हणजे काय, कोणत्याही क्वांटिटीच्या (0) म्हणजे ऑलवेज इक्वल टू 1. सो 1 - 1 I. सो आन्सर काय आला, IL. म्हणजे करंट थ्रू जंक्शन कोणामुळे मिळेल, फक्त रेडिएशनमुळे मिळेल. डायोडचे करंट हे व्हॅनिश होऊन जाईल ज्यावेळेस, आणि त्यावेळेस जे करंट मिळतं मीन्स दिस करंट इज कॉल्ड शॉर्ट सर्किट करंट अँड इज डिनोटेड बाय ISC. and this is equal to -I suffix line L. This is stand for radiation current. Okay, current created by radiation साठी येतो. लाईट जनरेटेड करंट म्हणतात. इथे लाईट जनरेटर नाव दिलं त्याला. लाईट जनरेटर व्हाय, रेडिएशनमुळे येणार आहे, लाईटमुळे तयार होतो ते करंट, म्हणून तो लाईट जनरेटर असेल. आता शॉर्ट सर्किट करंट कसा डिपेंड करतो, हा फर्स्ट इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडंट सोलर रेडिएशन. याच्यावर जे रेडिएशन येणार आहेत त्यांची इंटेन्सिटी काय याच्यावर डिपेंड करेल, ऑब्वियसली त्याच्यावर डिपेंड करेल. व्हाय, कारण शॉर्ट सर्किट करंट डायरेक्टली इक्वल टू -IL. IL कोणतं करंट आहे, करंट इन अ सोलर सेल ड्यू टू रेडिएशन. रेडिएशनची इंटेन्सिटी जास्त असेल तर तो जास्त असेल, तो जे जास्त असेल तर ISC कमी असेल. व्हाय, बिकॉज देर इज निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे हा जो वाढत जाईल तर हा तुम्हाला कमी होताना दिसेल. सेकंड, ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट. ओके, सोलर रेडिएशन ज्यावेळेस फॉल होतात त्यावेळेस या मटेरियलवर पण डिपेंड करेल की त्या रेडिएशनमधून किती रेडिएशन ॲब्सॉर्ब करू. ती ॲब्सॉर्प्टिव्हिटी जेवढी जास्त असेल, जेवढं मटेरियल जास्त ॲब्सॉर्ब करू शकतो तेवढं तुम्हाला जास्त रेडिएशन कॅप्चर करता येतील, तेवढी त्या रेडिएशनची एनर्जी जास्त कॅप्चर करता येईल, आणि तेवढंच हे करंट ऑब्वियसली इफेक्ट होणार आहे. सो ISC इज इफेक्टेड बाय ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट. डिफ्युजन लेंथ. ओके, डिफ्युजन लेंथ पण डिपेंड करेल.
आणि नेक्स्ट सेम ज्याच्यात पण होतं तो म्हणजे एनर्जी गॅप. एनर्जी गॅपवर पण डिपेंड करतो. टायपिकल व्हॅल्यू ऑफ ISC इन सिलिकॉन. सिलिकॉनसाठी इथं व्हॅल्यू दिली 30 to 50 मिली ॲम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर का घेतला आहे, एक युनिट एरिया घेतला इथला आणि त्याच्यावर किती रेडिएशन येत आहे त्याच्यानुसार त्यांनी ISC फाईन केलं. आता एक गोष्ट आठवून ठेवा, ह्या जे व्हॅल्यू ह्या क्रॅम्प करून घ्यायच्या. 30 आधीची जी रेंज होती IOCची पण रेंज होती फॉर सिलिकॉन, ती पण क्रॅम्प करून घ्यायच्या. 2 मार्क्ससाठी लगभग क्वेश्चन याच्यावर फिक्स राहील. कोणता तरी एक क्वेश्चन, कोणती तरी एक रेंज विचारली जाईल तुम्हाला. कोणती तरी एक रेंज तुम्हाला विचारली जाणार आहे. याच्यानंतर थर्ड वन शॉर्ट सर्किट करंट होतो नाही. थर्ड वन मॅक्झिमम पॉवर. P max. याच्यात आधी IV कॅरेक्टरिस्टिक्स यूज केली आहे. फक्त त्याच्या फॉर्म्युला, याला काय डिरेशन काही नाही. IV कॅरेक्टरिस्टिक्सच्या खालचा जो पार्ट होता V ॲक्सिसच्या खाली, तो पार्ट यूज केला आहे. हा जो पॉइंट आहे दिस इज ISC. ओके, VOC मॅक्झिमम व्होल्टेज अँड मॅक्झिमम करंट. द पॉवर आउटपुट फ्रॉम सोलर सेल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ. पॉवरचा फॉर्म्युला माहिती इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तो येतो म्हणजे काय I क्रॉस V. जनरल फॉर्म्युला आहे. ओके, सोलर सेलसाठी पण तोच येणार आहे. ऑन द IV प्लॉट ॲट पॉईंट Q, ह्या क्यूवर द पॉवर ऑफ सोलर सेल इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. ह्या पॉईंटवर जे क्यू हा एक एरिया येईल ते रेक्टँगलचे. ऑब्वियसली बघा, ही व्होल्टेज असेल आणि हा असेल इथपर्यंत काय करंट. आपल्याला काय करायचं आहे, करंट इंटू व्होल्टेज, म्हणजे दिस साईड इंटू दिस साईड मीन्स एरिया ऑब्वियसली. तर तो एरिया येणार आहे. द पॉईंट विच करस्पॉन्ड टू मॅक्झिमम पॉवर आउटपुट इज कॉल्ड मॅक्झिमम पॉवर पॉईंट. हा जो क्यू आहे याला मॅक्झिमम पॉवर पॉईंट असं म्हटलं जाईल. अँड मॅक्झिमम पॉवर फ्रॉम द सोलर सेल इज गिवन बाय, मॅक्झिमम पॉवर फ्रॉम सोलर सेल इज गिवन बाय, सॉरी हा पॉईंट क्यू आहे, हा नाही. मॅक्झिमम पॉवर पॉईंट इज गिवन बाय P max इज इक्वल टू मॅक्स करंट इंटू मॅक्स व्होल्टेज. वॉट, मॅक्स करंट इंटू मॅक्स व्होल्टेज. ह्या पॉईंटला आपण म्हणणार मॅक्स पॉवर पॉईंट, मॅक्झिमम पॉवर पॉईंट. याच्यात काय डेरिवेशन नव्हतं, मॅरेज बोलून तुम्हाला. याच्यानंतर तो फिल फॅक्टर. आता फिल फॅक्टर काय, 5 लिहायचे हां नोट्समध्ये. स्टार्टिंगला 3च नावं दिले, नंतर 5 टॉपिक दिले, 5 लिहित झाली त्यांना. फिल फॅक्टर, फिल फॅक्टर काय होतं, फिल फॅक्टर इज डिनोटेड बाय FF फिल फॅक्टर. ओके, fill factor is also one of the important parameters of solar cell. Okay, it is the ratio of maximum power output of the solar cell to the product of VOC and ISC.
फिल फॅक्टर म्हणजे काय, रेशो आहे, एफ एफ घेऊ आपण डायरेक्ट, एफ एफ इज इक्वल टू रेशो कसा, मॅक्झिमम पॉवर काय घेतलं तुम्ही, आय एम क्रॉस व्ही एम टू प्रोडक्ट ऑफ व्ही ओ सी आणि आय एस सी, प्रोडक्ट ऑफ काय, व्ही ओ सी ओपन सर्किट व्होल्टेज अँड शॉर्ट सर्किट करंट. ओके, फिल फॅक्टरचे युनिट काय येईल, तर याचं युनिट काय येईल, ॲम्पियर, व्होल्टेजचे युनिट व्होल्ट, ओके, याचे काय येईल व्होल्ट, याचे काय येईल व्होल्ट, ॲम्पियर कॅन्सल, व्होल्ट कॅन्सल, सो दिस इज अ what unitless quantity. Fill factor is a unitless quantity. 1 मार्क्स साठी क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये होतो. व्हॉट इज द युनिट ऑफ फिल फॅक्टर दिलं असेल त्यांनी, व्होल्ट पर डॅट डॅट डॅश, एम्पियर पर डॅट डॅट डॅश समथिंग काहीतरी, आणि एक ऑप्शन असेल युनिटलेस. सो यू हॅव टू राईट देअर, यू हॅव टू चूज देअर युनिटलेस. फक्त डेफिनेशन आहे, यांचे डेरिवेशन आहेत. आलं 4 मार्क्सला डेरिवेशन, तर पहिले 2 येतील ते, ओपन सर्किट वोल्टेज एंड शॉर्ट सर्किट करंट. उसके बाद आता है इफिशियंसी. काय ते इफिशियंसी येते, इफिशियन्सी म्हणजे बघा कोणत्याही डिव्हाइसची फॉरगेट अबाउट सोलर. इफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट. एकदम साधी आणि सिंपल डेफिनेशन ऑलवेज पाहिजे. कोणत्याही डिव्हाइसची इफिशियन्सी विचारली कोणत्याही गोष्टीची, तर काय, आउटपुट अपॉन इनपुट. तुमची पण इफिशियन्सी येऊ शकते की तुम्ही किती खाता आणि मग किती काम करतात, दॅट्स इफिशियन्सी. काही लोक नुसतं आराम करतात, त्यांची इफिशियन्सी कमी असते. काही लोक खूप काम करतात, ॲज कम्पेअर टू देम त्यांची इफिशियन्सी जास्त असते. तर मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ सोलर सेल is the ratio of maximum power output बोललो मी. Efficiency is generally dependent of represented by this नीटा मध्ये आला. मॅक्झिमम जे घ्यायचे असेल हा, तर काय येईल, मॅक्स पॉवर अपॉन मॅक्स आउटपुट पॉवर, सॉरी मॅक्स पॉवर बोललो, आउटपुट पॉवर, max output power to the product of intensity of incident radiation and area of the cell. Means अगेन सोलर सेलवर ज्यावेळेस रेडिएशन येत होते, हा जो एरिया होता, हा ज्या प्लेटवर रेडिएशन फॉल होतात त्या एरिया अँड रेडिएशनची इंटेन्सिटी, याच्या प्रोडक्ट काय येईल, खाली येईल. रेशो कसला, इफिशियन्सी आउटपुट पॉवर अपॉन दिस. मी आधीच बोललो काय, आउटपुट अपॉन इनपुट, दिस इज इनपुट. व्हाय, इनपुट म्हणजे काय, रेडिएशन देत आहे म्हणजे रेडिएशनची इंटेन्सिटी तुम्ही देत आहेत, एनर्जी म्हणजे इंटेन्सिटी देत आहे तुम्ही, आणि तो किती देत आहेत त्याच्यावर डिपेंड करेल. टोटल याच्यावर इनपुट काय असेल, या प्लेटवर टोटल इनपुट काय असेल, जेवढा एरिया जास्त तेवढे रेडिएशन जास्त येतील, तेवढे इनपुट वाढत जाईल, म्हणून त्याला असं प्रोडक्टमध्ये घेतलं आहे. ओके, तो फायनली तुम्ही मोठा देखे तर आउटपुट अपॉन इनपुट येते. ओके, दिस इज मॅक्स पॉवर मॅक्स, आणि हे दाखवते इंटेन्सिटी, सॉरी पी इन म्हणजे काय, रेडिएशन इंटेन्सिटी इंटू एरिया ऑफ द प्लेट. याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तो म्हणजे आय एम क्रॉस व्ही एम डिवाइड बाय पी इन ॲज इट इज. ओके, फ्रॉम इक्वेशन इथं दिलं आहे नोटबुकमध्ये 13, ॲक्च्युली 13 म्हणण्यापेक्षा मी डायरेक्टली घेतो आहे. आपण फील्ड फॅक्टर काय घेतला होता, तर फील्ड फॅक्टर होता रेशो ऑफ व्ही एम क्रॉस आय एम अपॉन व्ही ओ सी क्रॉस आय एस सी. इथून मी व्ही एम क्रॉस आय एम फाईन करतो, काय येईल तो, व्ही ओ सी क्रॉस ISC cross fill factor. Okay, so efficiency become what, efficiency become VOC cross ISC cross fill factor upon P. Efficiency P is the total radiation power incident on the solar cell.
बोललो मी टोटल रेडिएशन पॉवर, ही इंटेन्सिटी सिंगल रेडिएशन एरिया, जेवढा एरिया जास्त तेवढी होती नंबर ऑफ रेडिएशन जे ॲब्सॉर्ब होणार ते वाढून जातील. तो रेशोमध्येच घेतला जाईल. पी एन असेल तीस. ओके, द कन्वर्जन इफिशियन्सी ऑफ commercial solar cell. जो commercial solar cell generally efficiency is 12 to 15%. One of the most important for in the point of exam, in the point of view of exam. Efficiency of solar cell जनरल इफिशियन्सीची जी रेंज आहे ती 10 to 15% आठवण ठेवा. हे तिघ गोष्टी बघा, याची एक व्हॅल्यू आहे, याची एक व्हॅल्यू आहे आणि इफिशियन्सीची एक व्हॅल्यू. या तिघांमधून एक तर 100% येणार तुम्हाला 2 मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. 1 किंवा 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तुमच्या त्याच्यामध्ये 100% येणार. हे डायरेक्ट क्रॅम्प करून घ्या तिघं व्हॅल्यू. आता डिपेंडन्स ऑफ इफिशियन्सी ऑन एनर्जी गॅप्स. नेक्स्ट टॉपिक, एनर्जी गॅपवर इफिशियन्सी कशी डिपेंड करेल. इट्स नॉट अ पॅरामीटर. ओके, आता पॅरामीटर नाही आहे, संपले पॅरामीटर. एक लहानसा टॉपिक, लहानसा म्हणजे 2 मिनिटाचा टॉपिक आहे, तो बघू. नंतर ॲप्लिकेशन ऑफ सोलर सेल आहे, ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. How efficiency, dependence of efficiency on energy gap means how efficiency depends on the energy gap of the material which used to build a solar cell build करण्यासाठी जे मटेरियल यूज करतात त्याच्या एनर्जी गॅपवर, एनर्जी बँड गॅपवर इफिशियन्सी कशी डिपेंड करेल. बघा, द एनर्जी बँड गॅप ऑफ सेमीकंडक्टर यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग सोलर सेल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डिटरमाइन द मॅक्झिमम इफिशियन्सी डिटरमाइन करण्यासाठी इम्पॉर्टंट रोल आहे त्याच्या. ओके, दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द सोलर सेल. आता आपल्याला माहिती आहे व्ही ओ सी कसं, व्ही ओ सीच्या फॉर्म्युला काय. सो व्ही ओ सी इज इक्वल टू ओपन सर्किट व्होल्टेज इज इक्वल टू के टी अपॉन ए एल एन 1 प्लस आय एल अपॉन आय झिरो. डायरेक्ट हा फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो. हां, हिअर आय झिरो इज अ सॅच्युरेशन करंट. वॉट आय झिरो काय, सॅच्युरेशन करंट अँड इट्स व्हॅल्यू इज गिवन बाय आय झिरो काय आहे, सॅच्युरेशन करंट आणि आय झिरोची व्हॅल्यू काय आहे 1.5 10⁵ ई रेस टू, याला क्रॉस देतो मल्टिप्लिकेशन, ई रेस टू मायनस ई जी अपॉन के टी. ई जी काय, एनर्जी बँड गॅप. वॉट काय ते एनर्जी बँड गॅप. द व्हॅल्यू ऑफ आय झिरो इन्क्रीज विथ डिक्रीजिंग एनर्जी बँड गॅप. जसं जसं एनर्जी बँड गॅप हा कमी कमी होत जाईल आय झिरो इन्क्रीज होईल. आय झिरो इन्क्रीज होतोय म्हणजेच काय, इनडायरेक्टली व्ही ओ सी इन्क्रीज होतं. देअर फोर व्ही ओ सी डिक्रीज आहे, एनर्जी बँड गॅप डिक्रीजेस. व्ही ओ सी डिक्रीज होईल जसा हा डिक्रीज होतो. आणि व्ही ओ सी डिपेंड करतोय म्हणजेच काय, आउटपुट डिपेंड करतोय. काय डिपेंड करतोय, आउटपुट डिपेंड करतोय. बट इज फाउंड दॅट डिक्रीज इन एनर्जी बँड गॅप व्हॅल्यू ऑफ आय एस इज इन्क्रीजेस एंड देअर इज ऑप्टिमम एनर्जी बँड गॅप ऑफ सेमीकंडक्टर फॉर हायस्ट इफिशियन्सी ऑफ द. म्हणजे तेच म्हणणं आहे, बाकी काही नाही. जसं जसं एनर्जी बँड गॅप हा डिक्रीज होत जाईल तसं व्ही ओ सी पण डिक्रीज होईल. म्हणजे आउटपुट तुम्ही काही करा याच्यावर डिपेंड करत आहे बँड गॅप. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सोलर सेल बनवायचे असेल त्यावेळेस मटेरियलचा विचार करावा लागतो की कोणत्या मटेरियलचा बँड गॅप हा जास्त आहे. सो वी हॅव टू टेक दॅट. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर्मेनियम बघितला अँड सिलिकॉन बघितला तर सिलिकॉनचा बँड गॅप जास्त आहे ॲज कम्पेअर टू जर्मेनियम. मला वाटतं जर्मेनियमचा आहे 0.3 आणि सिलिकॉनचा आहे 0.7. इलेक्ट्रॉन होल्ट. आता याच्यानंतर येतात ॲप्लिकेशन ऑफ सोलर सेल. एक मिनिट, ॲप्लिकेशन बघूनच घेऊ ना आपण. एकदम लहानसा टॉपिक आहे म्हणजे फक्त आपल्याला एक्सप्लेन नाही केले, ते फक्त नावं दिले त्यांची. ॲप्लिकेशन ऑफ सोलर सेल इन सोलर कॅल्क्युलेटर्स बघितलं आहे तुम्ही. आपल्याला माहिती आहे आपण कॅल्सी यूज करतो सहसा. काही कॅल्सीला बघा आहे ना, इकडे एक कसं, इकडं किंवा मग या साईडला एक आहे ना ब्लॅक प्लेट दिली असते. बटन नसेल ना, तो काहीतरी अशी ब्लॅक प्लेट दिली असते. पुष्कळ ठिकाणी बघितलं असेल ते.
त्याची सायंटिफिक कॅल्सी यूज करतो ती नका बघू. नॉर्मल ब्लॅक कॅल्सी यायची आणि त्याला असा एक पट्टा हा का असं माहिती का सोलर सेल असतो. त्याच्यामध्ये बॅटरी हे नसते का म्हणतात सेल नसतात जे तुम्हाला गावातून येऊन मार्केटमधून मागून टाकवायचे असतात. या कॅल्सीला उन्हात ठेवा चार्ज होतो तो बाय सोलर सेल. फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड इन सोलर वॉचेस. घड्याळी असतात बघा काही ज्यांच्यामध्ये सेल नसतो ते आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो त्यावेळेस ते चार्ज होत राहतात त्याला पण सोलर सेल यूज केलं जातं. सोलर पॅनल्स. साधं सिंपल पुष्कांच्या घरावर आजकाल सोलर पॅनल लावले जातात. इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते आणि घरात पूर्ण इलेक्ट्रिसिटी ज्यांच्याकडे ते लावलेलं असतात त्यांना MSCB पैसे देतो. MSCB पैसे देतो ॲक्च्युली. त्यांचे वीज बिल निगेटिव्ह असतं. निगेटिव्ह MSCB पैसे देतो कारण त्यांचे पॉवर जी ते MSCB यूज करून घेतं असं आहे. इन सोलर इन्व्हर्टर्स आहे. इन बिल्डिंग स्ट्रिक्ट लाईटिंग सिस्टम. आता प्रत्येक खेड्यागावात बघा तुम्हाला ना सोलर लाईट लावलेले दिसतात. वरती प्लेट लावलेलं असेल प्लेटच्या जवळचा लाईट लावलेला असतो वरती प्लेट असेल प्लेटच्या खाली एक बॅटरी लावलेलं असते. ओके. सोलर इन एअरक्राफ्टमध्ये आपण सोलर सेल यूज केला जातो. इन इलेक्ट्रॉनिक सर्किट आर्टिफिशियल सॅटेलाईटमध्ये आता आपण जो हे पाठवलो सॅटेलाईट पाठवतो त्याच्यामध्ये पण सोलर कारण सॅटेलाईटला एनर्जी कुठून मिळते तर ती सनपासून एनर्जी कॅप्चर करतात रेडिएशनपासून. पुष्कळचे यूज दिले त्याच्यात ते फक्त नाव आहे आपल्याला. ऑटोमोबाईल्स ऑटोमॅटिक लॉजिकली सोल्युशनमध्ये. लोकेशनमध्ये यूज इन अ लोकेशन वेअर ॲक्सेसिबिलिटी पॉवर लाईन्स डिफिकल्ट. जिथं पॉवर लाईन म्हणजे आपले जी लाईट आहे पॉवर आहे MSCB होते अशा लोकेशनवर खूप जास्त हिल्स असतील पहाड असतील मग तिथं आपण खांब घेऊन नाही जाऊ शकत तिथं तुम्ही तार नाही उडू शकत अशा ठिकाणी पण सोलर सेलचा यूज केला जातो. सोलर सेलने फक्त तिथं लाईट पुरवली जाते. अशा पुष्कळचे यूज आहेत त्याचे. ॲप्लिकेशन दिलं फक्त नावं लिहिली आहे तुम्हाला फक्त नावं लिहायचे. आलं तर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल 4-5 नावं लिहिजा एंड दैट्स इनफ फॉर 2 मार्क्स. इसके बाद आता है बेसिक फोटोवोल्टाइक सिस्टम फॉर पॉवर जनरेशन येणार आहे ते आपण उद्या बघू. सोलर रूफ म्हणून एक टॉपिक आहे आणि मेरिट्स अँड डिमेरिट्स नंतर हा चॅप्टर संपून जाईल म्हणजे पुढच्या 3 दिवसाचे चॅप्टर संपून जाईल. त्याच्यानंतर थोडासा गॅप येणार आहे 5-6 दिवस मी गावाला जाणार आहे पुण्याला तर थोडा गॅप येईल आणि 3rd चॅप्टरला बघा समजा 8 तारखेपासून स्टार्ट होईल आणि ते मी 15 ते 16 तारखेपर्यंत त्याला मी संपवेल म्हणजे 20-22 तारखेपर्यंत 4th चॅप्टर पण संपून देईल.